सुरेश नांदुरकर पाहतोय आपण पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होते. चंद्रकांत आणि शेरा दोन्ही सलामीचे बॅटर. कानाई स्पोर्ट पायट टीमच्या मला वाटतं की तिसरी टुर्नामेंट पाहतोय आपण आणि दमन दौऱ्यामध्ये पहिला बॉल चांगला बॉल होता. बीट झाला बॅटर. चांगली सुरुवात सुरेश नांदुरकर करतो पाहतोय आपण. आणि प्रबळ दावेदार जर पाहिला आपण तर इथं मात्र निश्चित शिवनेरी स्पोर्ट जुनादरी संघ प्रबळ दावेदार दिसतोय दमन दौरा जिंकण्यासाठी. चांगला बॉलवरती चांगला फटका पाहतोय. टर्न केले बॅकवर्ड टच कडले एकच्या क्षेत्ररक्षकाला बीट करू शकणार नाहीये. आली आहे ती एक सिंगल. टीमची धावसंख्या आता मात्र खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण. चांगला बॉल परत एकदा पाहतोय आपण. चांगला बॉल आहे. अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण सुरेश नांदुरकर या बॉलरच्या माध्यमातून. खराब क्षेत्रक्षण झेलवर गेला होता पण परफेक्ट अनुमान घेता आला नाहीये. कुल मिलाकर देखा जाए तो पहले ओवर का खेल जारी है और बेहतरीन गेंदबाजी इस वक्त सुरेश नांदुरकर की तरफ से का आगाज करते हुए नजर आ रहे हैं. 3 धावा. फुल टॉसला हा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर कडे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजेच सरळ चेंडू त्यांच्याकडे गेला होता. एक सिंगल आली आहे आणि या पहिल्या षटकातला शेवटचा बॉल असेल. चांगलं षटक सुरेश नांदुरकर. चांगला बॉल आणि बॅटची कड आणि इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. पहिला धक्का पडलाय. शेवटच्या बॉलवरती आली आहे ती विकेट. थोडंसं कनेक्शन मी सांगतोय. या मैदानावर आता जे राऊंड होणार आहे चालू सामना जो आहे यानंतर गावदी भादोड विपक्ष टेंबवली. हा फटका मात्र हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये पाहतोय आपण. आणि त्यानंतर मात्र शिवनेरी स्पोर्ट जुनारी विपक्ष काणे स्पोर्ट पाय. त्यासाठी आपण वेळेला मतं द्या कारण की कुठल्याही स्थितीमध्ये दोन सामने खेळणं गरजेचं आहे. गावदेवी भादोड टीमचे नंदू सर आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा रेषा पार. फरार झालाय चौकार. गावदेवी टीमचे नंदू सर आपण कुठे जर असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. आणि पुढचं आपण कॉमेंट्री ऐकूया. अजून एक भादोडचा सुमधुर आवाज आमचे आदर्श शिक्षक
तर आपण ऐकूया नंदू सरांचा मधुर आवाज. धन्यवाद पवार सर. दरम्यान चालू असलेला सामना कान्हाई पाये आणि टेंबिवली सर संघ. राजेश हे फलंदाजी करत आहेत आणि खूप छान त्यांनी फटका टोलवलेला आहे. 1 रन पूर्ण झालेला आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. इथे 2 रन यशस्वी पूर्ण झालेले आहेत. मुकेश यांचा पुढचा चेंडू आणि राजेश हे बीट झालेले आहेत. दुसरं षटक चालू आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 15. मुकेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला जमलेला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 15 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या शेवटी कान्हाई स्पोर्ट्स पाये यांचा स्कोर झालेला आहे 15 धावा. दोन्ही गोलंदाजांनी छान अशी सुरेख गोलंदाजी केलेली आहे. फलंदाज थोडेशा संथ धावगतीने मार्गक्रमण करत आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज काळीराम. टेंबवली संघाकडून काळीराम हे तिसरं षटक घेऊन येत आहेत. शरद यांनी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 17 वर पोहोचते. आता मात्र धावगती वाढवणं खूप गरजेचं आहे कान्हाई संघाला. चेंडू थोडासा जमलेला नाही आहे फलंदाजाला. आपल्या परीने ते चांगला प्रयत्न करत आहेत. नवीन संघ आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप आशेने आलेले आहेत. बघूया. चांगल्या प्रकारे चेंडू टोलवलेला आहे ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही इथे. एकूण धावसंख्या झालेली आहे 18. तिसरं षटक चालू आहे. काळीराम यांचा पुढचा चेंडू. फलंदाज मुकेश यांना हा चेंडू काही जमलेला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. राजेश बघूया पुढील चेंडू. राजेश हे फलंदाजी करत आहेत आणि आता पंचांकडे दाद मागलेली आहे वाईड चेंडूसाठी आणि वाईड चेंडू आहे हा. धावसंख्या पोहोचते अतिरिक्त धावेने 19. काळीराम यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र ऑफला निघून मारलेला आहे 4 धावांसाठी. खूप छान स्क्वेअर लेगला गेलेला हा चेंडू. तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या झालेली आहे 23. कान्हाई पाये या संघाची धावसंख्या झालेली आहे 23.
राजेश यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आहे. समाधानकारक अशी धावसंख्या, वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे त्यांची. पुढील चेंडू. आता मात्र धावण्याचा प्रयत्न केला नव्हता, परंतु एक धाव होते, तरी सुद्धा एक धाव झालेली आहे. लेग बाईज. चोवीस ह्या धावसंख्येपर्यंत कान्हाई संघ पोहोचलेला आहे. तीन ओव्हर इथे झालेले आहेत. 3 षटकं टाकून झालेली आहेत टेंभवली संघाकडून. धावसंख्या होते 24. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहूया. गोलंदाज दिगंबर, प्रसिद्ध खेळाडू आहेत, पूर्वीपासूनच खूप प्रसिद्ध असे खेळाडू आहेत दिगंबर. खूपच टन आणि वाईडसह ह्या अतिरिक्त धावा जात आहेत. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि वाईड अशा ह्या 2 धावा मिळालेल्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या होते 26. वाईड 1+1 झालेला आहे. 26 या धावसंख्येवर खूपच वाकडा तिकडा चेंडू असल्यामुळे फलंदाजांना काही समजलं नाही, परंतु एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या होते 27. फलंदाज नवीन आहेत आणि गोलंदाज खूपच अनुभवी आहेत. त्यांनी एक धाव इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव नाही होणार पूर्ण. थोडा इथे मात्र दिगंबर यांचा चेंडू काही समजलेला नाही. पंच जरा खेळ थांबवायचा आहे, थोडा खेळ थांबवायचा आहे. कॅन्सल करा हा बॉल. इथे थोडी इथे मागच्या एका चेंडूवर आऊट न केल्यामुळे इथे फलंदाजी करणारे जे संघ आहेत त्यांनी जरा दाद मागितलेली आहे. संघटनेचे उपाध्यक्ष मैदानामध्ये जात आहेत. योग्य ती शहानिशा करून जो काही निर्णय असेल तो कमिटीमार्फत दोन्ही संघांना कळवण्यात येईल. अठ्ठावीस या धावसंख्येवर संघ खेळत आहे. कान्हाई पाये हा जरी नौखा संघ असला तरी बऱ्यापैकी धावा त्यांच्या झालेल्या आहेत.
कमिटीची जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष आणि पंच मिळून जो निर्णय घेतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागणार आहे. सामना सुरू होतोय, सर्वांनी नोंद घ्या. 28 ह्या धावसंख्येवर कान्हाई संघ आणि बॉल डॉट निघालेला आहे. पुढील षटकातील पुढील चेंडू गोलंदाज दिगंबर हे टाकत आहेत. एवढी फिरकी मात्र काय फलंदाजांना जमत नाहीत. धावा काय जसे यायला पाहिजे तशा येत नाहीत. लेग बाईचा एक रन इथे मिळालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 29. षटकातील पुढील चेंडू आणि आता मात्र चेंडू बीट झालेला आहे, तरी देखील एक धाव पूर्ण झालेली आहे इथे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. एकूण 30 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या अंती. कान्हाई पाये ह्या संघाच्या 30 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 31 धावाचं लक्ष्य टेंभवली संघासाठी त्यांनी दिलेलं आहे. बघूया टेंभवली संघ कशा प्रकारे या धावा जमवत आहेत आणि कान्हाई पाये हा संघ त्यांना रोखण्याचा कसा प्रयत्न करतोय हे आपण पाहूया. जय हनुमान टेंभवली विरुद्ध कान्हाई पाये या संघादरम्यान चालू असलेली मॅच, संघातील दुसरं सत्र, मॅचचं दुसरं सत्र सुरू होतंय. मैदानामध्ये सर्व फलंदाज, दोन्ही फलंदाज
टेंबवलीचे सपोर्टर्स आले असतील, त्यांनी इकडे संपर्क साधायचा आहे. त्यांची टीम त्यांची इथे सपोर्टची वाट बघते. कॅमेऱ्यामध्ये त्यांना आम्ही कैद केलेलं आहे. धन्यवाद. असंच प्रेम ठेवा तुमच्या संघावर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. मैदानामध्ये फलंदाज, पंच आणि सर्व खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारे सर्व खेळाडू उतरलेले आहेत. खेळाला आपण सुरुवात करतोय. या सामन्यानंतर जो सामना होणार आहे त्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. कानाई पाये या संघाने जय हनुमान टेंबवली या संघासमोर 31 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. बलाढ्य अशा टेंबवली संघासमोर 31 धावांचं लक्ष्य आहे आणि फलंदाजासाठी दिगंबर आणि मुकेश हे उतरलेले आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आम्हाला. रविकांत देवळीकर हे गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक घेऊन संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं आणि फलंदाजीसाठी सज्ज आहेत दिगंबर. बघूया 31 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे, कशा पद्धतीने ते सामना करतात. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर दिगंबर हे बाद होत आहेत. खूप छान गोलंदाजी इथे चालू आहे. पहिल्याच चेंडूवर त्यांनी विकेट घेतलेली आहे आणि एक नामांकित फलंदाजाला बाद करण्यात त्यांना यश आलेलं आहे. फलंदाजीसाठी त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत. हरेश हे फलंदाजीसाठी जात आहेत. दिगंबर हे आऊट झाले तरी फार काही त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही आहे, कारण धावसंख्येचं जे लक्ष्य आहे ते त्यांच्यासाठी माफकच आहे. परंतु कान्हाई पाये संघाने जी सुरुवात केलेली आहे, अजून जर सुरुवात अशीच राहिली तर मात्र थोडा चिंता करावी लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. फलंदाजीसाठी आलेले आहेत हरेश. रविकांत यांचा पुढील चेंडू आणि चेंडू टोलावलेला आहे. चेंडू हवेत होता परंतु एक धाव इथे पूर्ण झालेली आहे सुरक्षित. एक विकेट मिळाल्यामुळे गोलंदाजाचं जे मनोबल आहे ते थोडं वाढलेलं आहे. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समजते, उत्साह दिसून येतोय. अशाच प्रकारची त्यांना अजून गोलंदाजी करायची आहे. फलंदाजीसाठी सज्ज आहे मुकेश आणि हा फारसा चांगला चेंडू नव्हताच आणि या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. वाईड चेंडू वाईड आहे आणि धाव संख्या मिळत आहेत 22/4. एकूण 5 धावा प्राप्त होत आहेत टेंबवली या संघाला. कमी स्कोरची मॅच आहे आणि गोलंदाजाला अशा प्रकारची उधळण करून जमणार नाही, परंतु गोलंदाजाचं नियंत्रण नसल्यामुळे ही चुकी झालेली आहे. पुढील चेंडू टाकत आहेत रविकांत आणि आता मात्र हळूच लेग साईडला अतिशय कलात्मक रीतीने त्यांनी स्ट्रोक खेळलेला आहे आणि 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत या चेंडूवर. एकूण धावसंख्या होते 10. पहिला षटक संपतोय आणि धावसंख्या होते 10. अजून षटक संपलेलं नाहीये, अजून चेंडू शिल्लक आहेत
कारण मागचा बॉल वाईड होता. सगळे बाजूला झाले, असं वाटलं षटक संपतंय की काय. असो, पुढील चेंडू रविकांत टाकत आहेत आणि फलंदाजाने जोरात टोलवलेला आहे. खूप छान असा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे आणि त्यांना 4 धावा मिळण्याची शक्यता ही पूर्ण झालेली आहे. लगातार दुसरा चौकार आलेला आहे. धाव संख्या होते 14. टेंभवली संघ विजय किती लवकर संपादित करतात असा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि पुन्हा एकदा खूप छान असा चेंडू टोलवून आणि 6 धावांसाठी मुकेश यांनी 4-4-6 अशी फटकेबाजी केलेली आहे. आणि धाव संख्या होते 20. अजून षटक चालूच आहे. गोलंदाज सज्ज पुढील चेंडूसाठी. आता मात्र थोडासा लूज चेंडू टाकलेला, परंतु त्याचा परिणाम मात्र एकच. कारण मुकेश यांची जी बॅटिंग आहे त्यांनी आतापर्यंत सगळे मोठे फटके मारलेले आहेत. 4-4-6-4. त्यांना एकेरी दुहेरी धावेमध्ये इंटरेस्ट नसावा असंच वाटतंय. लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नामध्ये मुकेश हे दिसत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांची फलंदाजी चालू आहे. एकूण धाव संख्या होते 24. नवीन गोलंदाज इथे येत आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगली झालेली, परंतु त्यांना शेवट जसा करायला पाहिजे तसा काही गोलंदाजाला करता आला नाही आणि परिणाम स्वरूप 24 धावा पहिल्या षटकामध्ये इथे आलेले आहेत. फलंदाजीसाठी आता हरेश सज्ज आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 24 धावा धाव फलकावर इथे लागलेले आहेत पहिल्याच षटकामध्ये. आणि आता मात्र चेंडू टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. इथे फलंदाजाने आपल्या परीने चेंडू अडवून यशस्वी अशी फेक केलेली आहे आणि एका धावेवर फलंदाजाला इथे समाधान मानावं लागतंय. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय मुकेश, ज्यांनी एकेरी दुहेरी धाव अजून घेतलेलीच नाही. आणि बघा त्यांनी तोच सिलसिला चालू ठेवला. एक उत्तुंग असा षटकार त्यांनी मारलेला आहे आणि धावसंख्या वाढीसाठी प्रयत्न, मला वाटतं इथे त्यांनी विजय संपादन केलेला आहे. जय हनुमान टेंभवली हा संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. अभिनंदन जय हनुमान टेंभवली संघ आणि हार्ड लक कानाई पाये. पुढील